पहिल्यांदाच तो भडकूचंद मला आवडला. आज पहिल्यांदा भडकूचंद आवडलाय मला. भडकूचंद आवडलाय मला. नाही 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 राकेश, आजपर्यंत जी मुलगी तुला आवडली ती तुझ्या मिठीत होती. आणि ही इंदोरी जिलबी काही करून तुझ्या जाळ्यात अडकतच नाही. आज अर्णव आवडलंय हिला. उद्या प्रेम झालं तर नाही नाही, काही करून तिला स्वतःच करणार मी. या मार्गाने नाही तर त्या मार्गाने. आत्या, आज आपली आई किती खुश असेल ना. आईचं इतकं जुनं मशीन पुन्हा एकदा सुरू झालं याचा आनंद आहेच, पण आणखी एका गोष्टीचं खूप समाधान वाटतं. विचार काय? जाऊ दे, मीच सांगते. आजपर्यंत तुझ्या पर्सनल स्पेस मध्ये मी, आजी आणि मामी आम्हा तिघींना सोडून कोणालाच जागा नव्हती. मग आज असं काय वेगळं झालं? परत सांगू? आज ईश्वरीला जागा मिळाली तिथे. ते तू खूप मोठं स्टेटमेंट करतेस. तिला जागा वगैरे काही मिळाली नाही. जस्ट तिने आज जे केलं ते चांगलं केलं आणि तिला मी हे सांगणं गरजेचं होतं म्हणून तिला सांगितलं, एवढंच. एवढंच नाहीये हे. म्हणजे तुझ्या आयुष्यातल्या त्या एका प्रकरणानंतर तू कुठल्या मुलीला थँक्यू म्हटलेलं मला नाही आठवत आहे. आणि आज तू ईश्वरीला थँक्यू म्हणाला. काहीतरी आहे तुझ्या मनात तिच्याबद्दल. काही अगं काहीच फिलिंग्स नाही आहेत खरंच. आपल्या आईने आणि आजीने आपल्यावर जे संस्कार केलेत त्यामुळे मी तिला थँक्स म्हटलं. दॅट्स इट. डिप्लोमॅटिक उत्तर देतोस रे तू. खरं बोल ना कधीतरी. कधीतरी कबूल कर तुझ्या ताई समोर, नाही तर फटके देणार आहे मी तुला. ही तुझी ताईगिरी मस्त आहे. म्हणजे तू मोठी आहेस म्हणून माझ्या मनात जे नाहीये ते कबूल करायचं तुझ्या समोर. माझ्या समोर नको करू, स्वतः समोर कर, तेही चालेल. किंतु तुला माझ्यापेक्षा अजून जास्त कोणी ओळखतं का? सांग ना तुझ्या मनात काय चाललंय ते. अगं माझ्या मनात असं काहीच नाहीये खरंच, सिरियसली. ती मी सिंदोर आहे ना. ईश्वरी क्यूट नेम ना. बावट ती. पण तिने आज आपल्या आईचं मशीन सुरू केलं, तेही तिला वाटलं म्हणून. त्या बदल्यात मी तिला सॅलरी एक ऑफर केली, पण तिने रिजेक्ट केली. म्हणाली हे मशीन तुमच्यासाठी प्राइसलेस आहे, माझ्या मदतीची किंमत मोजू नका. ही तिची ऑनेस्टी आणि अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी. आय मीन यू मीन ताई तू जरा जातेस प्लीज. मला शांत बसू दे, माझ्या डोक्यावर बसू नको प्लीज. ओके ओके, मी ऍक्सेप्ट करतो, मला नाही एक्सप्रेस करता येत. बस ठीक आहे, काहीच हरकत नाही. मी आहे ना, मी घेईन तुझ्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टींची काळजी. माझा लहान भाऊ आहेस, तेवढं तर करायलाच हवं.
अगदीच न बोलणारा चिंटू आज थोडं तरी बोलला. ईश्वरी शिवाय कोणी माझ्या चिंटूला समजून किंवा सांभाळून घेऊ शकेल असं नाही वाटत मला. आणि आज तर खात्रीच पटली. तो जो तारा आहे ना एकदम ब्राईट शाईन करतो ती आपली आई आहे. मग किती छान स्माइल करते. आई आई ना ऍक्च्युली माझ्याकडे बघून स्माइल करते. मी लाडका होतो ना. ओ प्लीज, मी मोठी आहे, मी लाडकी होते. आजीला विचार. नको. तुला माहिती आहे ना आजी माझंच नाव घेणार. हो तुझंच नाव घेणार कारण तू रडशील. नाही ऍक्च्युली तू चिडशील. ताई प्लीज. बघ चिडलास. जाऊ दे, आपण दोघे लाडके आहोत. गुड मॉर्निंग ताई. अगं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आजीने बोलवलं ना तुला? हो, ऑफिसला जायच्या आधी भेटून जा असं म्हणाल्या म्हणून आले घाई. बरं झालं. ईश्वरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वा 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 वा, तुझा चेहरा बघितला सकाळी सकाळी म्हणजे आजचा माझा दिवस चांगला जाणार. हो थँक्यू मामा. ते काय म्हणतात, हा सो नाईस ऑफ यू. अरे आलीस ईश्वरी. हो. बरं झालं आलीस. मला ना तुला काहीतरी द्यायचंय. मी तुला मुद्दाम बोलावून घेतलंय. आजी, अहो मला खरंच काही नकोय. हे बघा, मी काल सरांनाही हेच सांगितलं. ते मशीन सुरू करण्याच्या बदल्यात मला खरंच काही नकोय आजी. म्हणजे आता तेच काम ते तुमच्या दोघींकडून करून घेतात का? अच्छा, म्हणजे चिंटू कालच बोलला हिच्याशी या बाबतीत. आजी, हे बघा, मी हे सगळं ना पैशांसाठी नाही केलं. आता मला सांगा, तुम्ही मला आंबे हळदीचा लेप पाठवला, तो मी घेतलाच ना, कारण मी तुम्हाला आजी म्हणते. मनापासून केलेल्या गोष्टी पैशात मोजायच्या नाही, हे मला आईने लहानपणापासून शिकवलंय आजी. खूप छान संस्कार केलेत तुझ्या आईने तुझ्यावर. ईश्वरी, तुझ्याकडे ह्या विचारांचं एखादं इंजेक्शन वगैरे आहे का ग? नाही आहे, असतं तर बरं झालं असतं. काय आहे ना, आमच्याकडे एक अशी व्यक्ती आहे जिच्याकडे ह्या विचारांची कमतरता आहे, म्हणून तिला हे इंजेक्शन द्यायचं आहे. मामा काय गंमत करता तुम्ही पण. नाही नाही, मी गंमत करत नाहीये, सिरियसली बोलतोय आई. बापरे. बर चल, ये बस इथे बस. बस बस ये ये. हे घे, हे तुझ्यासाठी. ये बघ ना. अगं बघ तर खरं. आवडला? जी, हो सोन्याचं कंगन. नाही नाही आजी. अब ऑनलाइन ही सब कुछ है, पर क्या सब कुछ जो ऑनलाइन है आपके लिए सही है? शेयर करें आपकी राय और बेहतर बनाएं आपका ऑनलाइन अनुभव. सर्व लीजिए. मी नाही घेऊ शकत हे. अगं मी तुला खूप प्रेमाने देते, घे. नाही आजी, हो एवढी महागडी वस्तू मी कशी घेऊ?
हे बघ ईश्वरी, बाळा मी तुला हे कसलाही मोबदला म्हणून देत नाहीये. हे माझ्यासाठी खूप खास आहे आणि तू माझ्यासाठी खूप खास आहेस, म्हणून आपल्या माणसाकडून आपल्या माणसासाठी भेट. नाही आजी, मी खरंच नाही घेऊ शकत हे. प्लीज प्लीज ऐका माझं. हे बघ, हे बघ, जरी तू नाही घेतलंस ना तर मला खूप वाईट वाटेल. जी. तेवढ्यासाठी तरी घे. घे ना. थँक्यू आजी. नमस्कार करते. सुखी ना ग, सुखी. आई, तुम्ही हे कंगन हिला देताय? देताय नाही ग, दिलं. दिलंय मी ते तिला, आणि तुझ्या परवानगीची मला अजिबात गरज नाहीये. तुम्हाला कधी होती माझ्या परवानगीची गरज, जी आज लागेल? मी फक्त नावाला सूने या घराची, पण ज्या गोष्टींवर माझा आणि माझ्या घरच्यांचा हक्क आहे त्या माझ्या डोळ्या देखत बाहेरच्या कुणाला तरी देताय. काय हो, कळली ना माझी किंमत ह्या घरातली? कसं आहे ना वल्लरी, हे कंगन ताईच आहे आणि ताईने आईला दिलं. मग आता आईने कुणाला द्यायचं हा अधिकार आईचाच आहे, कळलं? ह्या घरात मी सोडून सगळ्यांना अधिकार आहे. आजी हे घ्या तुम्ही प्लीज. मला नको. तू तिच्याकडे लक्ष देऊ नको अजिबात. अगं हे रोजचं आहे, ठेवून दे. आजी हे काय मिस इंदोर, तू काय करतेस इथे सकाळी सकाळी? अरे मीच बोलावलंय तिला, माझं एक महत्वाचं काम होतं तिच्याकडे. अरे संध्याकाळी ऑफिस नंतर आली की तिला घरी जायला उशीर होतो ना, म्हणून म्हटलं तू ऑफिसला जायच्या आधीच इथे ये. आता तू एक काम कर, तू ऑफिसलाच जातोस की नाही, मग जाताना तुझ्या बरोबर हिला घेऊन जा, म्हणजे प्रश्न मिटला. आजी, तिला विचारलंस का तू? तिला चालणार आहे का? नाही तू स्वतःच अजून करून चाललीस की ती माझ्यासोबत ऑफिसला येईल. आत्ता नाही म्हणेल बघ. नाही म्हणजे मी नाही म्हणणार नाही. आजी मी जाते सरांसोबत. सर मी येते तुमच्या सोबत. का तुझ्या त्या नेहमीच्या बसचं काय सर झालं? चला उशीर होतोय, चला पटकीनी, नाहीतर माझे बॉस चिडतील. हो अगं, आणि ते खूप चिडकेत. एकदा का त्यांचा रागाचा पारा चढला ना की मग तो खालीच उतरत नाही. जा जा लवकर. झालं, जाऊ. आजी ताई जा आता येते. लवकर बाई, जा. तो निघून जाईल नाही तर जा. हा बोला. हा चल ये. ये. बस ग, बस. आई तू हे काकण ईश्वरीला मुद्दाम दिलंय, अगदी बरोबर ओळखलंस. तुला आठवतंय, हे काकण आपल्या सात्विकाला एका डिझाईन साठी पुरस्कार म्हणून मिळालं होतं. हा 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 हा, आणि तेव्हाच तिने मला सांगितलं होतं
की आई हे काकण मी चिंटूच्या होणाऱ्या बायकोला देणार आहे. आता जे काम इतर कुणालाही जमलं नाही ते काम ईश्वरीला जमलं, याचाच अर्थ सात्विकाचा आशीर्वाद तिच्या डोक्यावर आहे. म्हणून ते सात्विकाचं कंगन मी आज तिला दिलं आणि माझ्या जबाबदारीतून मोकळी झाले. हा दैवी संकेत आहे. आई तू केलंस ना आता ते योग्यच केलंस, पण मला असं वाटतं की अजून थोडी वाट बघायला हवी. आता कसली वाट बघायची? ईश्वरीच माझी नातसून होणार आहे हे पक्क आहे, माझी खात्री आहे. आता गुरुजी एकदा घरी आले आणि त्यांनी दोघांच्या पत्रिका बघितल्या की मग फायनलच होईल. अगं तुला मी सांगितलं होतं ना गुरुजींना फोन करून बोलावून घे. केला होता फोन, ते बाहेर गावी गेले, 4-1 दिवसात येतील. 4 दिवसांनी ना? पण ठीक आहे, 4 दिवसांनी फायनल होईल सगळं. आईचं सगळं ठरलेलं आहे. जय श्रीराम. भैया जरा नीट गाडी चालवा ना. ब्रेक. अब ऑनलाइन ही सब कुछ है, पर क्या सब कुछ जो ऑनलाइन है आपके लिए सही है? शेयर करें आपकी राय और बेहतर बनाएं आपका ऑनलाइन अनुभव. सर्व लीजिए. फेल झालेत वाटतं. प्लीज काहीतरी करा भैया, काहीतरी करा प्लीज. गाडी थांबवा, काही करून गाडी थांबवा भैया. भैया थँक्यू. मॅम प्लीज बसा. असं लिहिलेलं इन्व्हिटेशन हवंय तुला? बस. सर मी मागे बसू? शॉफर आहे मी. शोफर ड्रायव्हर आहे मी तुझा. तुला ड्राईव्ह करून ऑफिसला घेऊन जायला. पुढे बस. स्कूटरला सीट बेल्ट नसतो, पण कारला असतो. लावतो. थांब. अब ऑनलाइन ही सब कुछ है, पर क्या सब कुछ जो ऑनलाइन है आपके लिए सही है? शेयर करें आपकी राय और बेहतर बनाएं आपका ऑनलाइन अनुभव. सर्व लीजिए. प्रेम कुणाचे नाही कुणावर, प्रेम असे आभासच केवळ. प्रेम असावी एक कल्पना, प्रेम मनातील व्यर्थ भावना. सोडून अर्ध्यावर जाते कोणी कुणा, आठवांच्या उरती छळणाऱ्या खुणा. तरीही चाहुल गोड कुणाची या जीवास ओढ लावी, कानाव
रात दरवळून यावी या मनात रुजलेला कुणाचा गोडवा तू ही रे माझा मितवा तू ही रे माझा मितवा तू ही रे माझा मितवा तू ही रे माझा मितवा. सर, आता काय? मी बसनेच येऊ का नेहमीसारखी? प्लीज. का बसने का? मी ऑफिसला जातोय ना, ऑन द वे तुला खाणार नाहीये मी. सर, भीती वाटतेय थोडी. सर, तुमच्या गाडीतून इथपर्यंत मला लिफ्ट दिलीत त्याबद्दल खूप खूप थँक्स. तिच्या कामाबद्दल आपण तिला एक छोटंसं गिफ्ट द्यायचं. हे पूर्ण एका आठवड्याची पेड लीव आणि मग तिला AR पासून कायमचं कसं लांब करायचं ते मी बघते.